तर आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणखीन एक तो म्हणजे मनसेच्या संदर्भातला आहे। राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीच्या सोबत घेण्याच्या बद्दलचं सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। त्यामुळे तिघांची महायुती आता 3चे 4 हात होणार का हा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। मनसेला सोबत घेण्याच्या बद्दलची भाजपची नेमकी रणनीती काय? मनसेला सोबत घेणार असतील तर मग शिवसेनेचं त्याच्याबद्दलचं काय मत आहे? अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला पुढच्या काळात मिळणार आहे। पण हा गेम प्लॅन तर काय जरा समजून घ्या। विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीनं बंपर विजय मिळवला। मतदारांनी 3 पक्षांच्या एकत्रित महायुतीला भरघोस पाठिंबा दिला। 288 पैकी तब्बल 230 जागांवर महायुतीचे आमदार विजयी झाले। पण आता भाजपनं मिशन महापालिका सुरू केलंय। त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपनं नव्या भिडूला सोबत घेण्याची तयारी सुरू केली आहे। तसे स्पष्ट संकेतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। एका वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या मनसेला महायुतीत घेण्याची सकारात्मकता दाखवली। विशेष म्हणजे यासाठी त्यांनी महायुतीच्या विधानसभेच्या कामगिरीचा दाखला दिला। आमच्याकडे त्यांना देण्याकरता जागा नव्हत्या, आम्ही 3 पक्ष होतो। ती वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला। इतका मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले, पण त्यांना मतं चांगले मिळाले आहेत। आपण बघा, त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगले मतं घेतलेले आहेत। मला असं वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार हे मोठ्या प्रमाणात मेळ खातात। त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे। आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरेंनी सोशल मीडियात पोस्ट करत फडणवीसांचं अभिनंदन केलं। सरकारच्या विधायक उपक्रमांना पाठिंबा असल्याचं राज ठाकरेंनी ट्विटमधून नमूद केलं। राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेबाबत सकारात्मक आणि आशादायक वक्तव्य केलं। फडणवीसांच्या या भूमिकेचं मनसेनं स्वागत केलंय। कुठलाही नाकारता येत नाही, कळलं का? आता त्यांनी एक विचार मांडलेला आहे ज्याचं नक्कीच आम्ही सगळेजण आदर करतो। परंतु जसं मी आपणास सांगितलं की कुठलीही भूमिका असेल, बरोबर जायची किंवा न जायची, ही फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच या पक्षात घेतात। आणि आम्ही सन्मान्य राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील त्याचा आम्ही मनसैनिक सगळेजण उत्तम प्रकारे त्याच्यावरती काम करू। फडणवीसांनी राज ठाकरेंना दिलेली ऑफर महापालिकेची विशेष रणनीती असल्याचं बोललं जात आहे। त्याला कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीत मनसेमुळे बिघडलेलं गणित। मनसेमुळे महायुतीचा तब्बल 10 जागांवर पराभव झाला। एकट्या मुंबईत मनसेमुळे उद्धव ठाकरेंना 6 जागांवर फायदा झाला, ज्यात वरळी, माहीम, वांद्रे पूर्व, जोगेश्वरी पूर्व, विक्रोळी, कलिना या मतदारसंघांचा समावेश होता। या 6ही मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उमेदवारांना फायदा झाला। वरळीत आदित्य ठाकरेंचा विजय हे मनसेच्या देशपांडेंमुळे सुकर झाल्याचं बोललं जात आहे। पण फडणवीस नुकसान टाळण्याच्या प्रयत्नात असले तरी महायुतीतला दुसरा महत्त्वाचा पक्ष असलेल्या शिंदेच्या शिवसेनेनं मात्र काहीशी सावध भूमिका घेतली आहे। माहीममधल्या अमित ठाकरेंच्या उमेदवारीवरून मनसे आणि शिवसेनेतला वाद चव्हाट्यावर आला होता। त्यामुळे आता फडणवीसांनी मनसेला सोबत घेण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानं शिवसेना नेते संभ्रमात पडल्याचं दिसून येत आहे। बघा, या ठिकाणी देवेंद्रजींनी हा त्यांचा विचार मांडलेला आहे, पण शेवटी पुढचे निर्णय घेत असताना मित्रपक्ष म्हणून त्यांना आमच्याशी चर्चा करावी लागणार आहे। आणि मला खात्री आहे की देवेंद्रजी हे निश्चितपणाने शिवसेना भाजप ही त्यांची कायमची स्वरूपाची मैत्री आहे, त्या मैत्रीला विचारल्याशिवाय पुढचे निर्णय ते घेणार नाही। त्यामुळे जर दोघांना पोषक वाटत असेल तर दोघंजण त्या गोष्टीचा निर्णय घेतील, आदरणीय शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी। राज ठाकरे यांना खेळवलं जात आहे। राज ठाकरे भाजपच्या हातातलं खेळणं झालं हे आता स्पष्ट दिसत आहे। देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत त्यांनी काय करायचं हे। एका बाजूला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी बोलायचं नाही, गुजराती मारवाडीमध्येच बोला असा भाजपचा आग्रह आहे। त्या भाजपचं नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस
हे राज ठाकरेंनी काय भूमिका घ्यावी, राज ठाकरेंनी कोणाबरोबर जावं हे पत्ते पिस्तत बसले असतील तर त्या संदर्भातली भूमिका आहे ही राज ठाकरे यांनी जाहीर केली पाहिजे. आम्ही काय बोलणार. राज ठाकरेंच्या मनसेनं विधानसभा निवडणुकीत जवळपास 128 जागा लढवल्या होत्या, पण त्यातील एकाही जागेवर मनसेला यश मिळवता आलं नाही. पण आता देवेंद्र फडणवीसांच्या या सूचक विधानामुळे विधानसभा निवडणुकीच्या पराभवाच्या निराशेत बुडालेल्या मनसेला आशेचा नवा किरण सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेचा महायुतीत समावेश झाल्यास त्याचा भाजप आणि महायुतीला नेमका किती आणि कसा फायदा होतो आणि मनसेच्या एंट्रीचा महायुतीच्या इतर 2 पक्षांवर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.